महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्री सिद्धनाथ विद्यामंदिर अंकले येथे आज विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। या निमित्तानं मी या शाळेविषयी काही बोलू इच्छिते। दुर्गम समाजातील मुलांना शिक्षणाची धारा घरापर्यंत पोहोचवण्यासाठी 1961 साली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बॅरिस्टर टेके शेंडगे यांनी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि याच्यामध्ये अंकले येथे कार्यरत असणारे हायस्कूल 3ऱ्या नंबरची शाखा आहे। आमच्या शाळेमध्ये जवळजवळ 5वी पासून ते 12वी ज्युनियर कॉलेजपर्यंत मुलं शिकत आहेत। त्यामध्ये अंकले गावातीलच नव्हे तर बाहेरच्या खेडेपाड्यातून सुद्धा मुलांचा ओघ इथं सुरू असतो। त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ही शाखा म्हणजे एक शाळा नसून उपक्रमशील असं विद्यामंदिर आहे। ज्या पद्धतीने अंकले गावचं नाव श्री सिद्धनाथ विद्यामंदिर आहे त्याच पद्धतीनं आमच्या शाळेचं सुद्धा नाव सिद्धनाथ विद्यामंदिर आहे। या विद्यामंदिरामध्ये शिकणारी मुलं ही अतिशय गोंडस असून हुशार आहेत। वर्षभर इथं अनेक उपक्रम राबवले जातात। या उपक्रमामध्ये यावर्षीचा असणारा स्वच्छ सुंदर शाळा यामध्ये जत तालुक्यातील पहिला क्रमांक पटकाविण्याचा मान आम्ही मिळवला। त्याच्यामध्ये असणारे विविध गुणदर्शन विविध असणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत त्या परिपूर्ण झाल्या आणि अशा पद्धतीनं इथं मी या शाखेमध्ये जवळजवळ 20 वर्ष झालं काम करत आहे आणि काम करत असताना एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो, कारण येथील मुलंसुद्धा गुणसंपन्न आहेत। विविध क्षेत्रामध्ये त्यांचा नामोल्लेख केला जातो। या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे सलग जवळजवळ 10 ते 15 वर्ष झालं 10वी आणि 12वीचा सलग 100% निकाल लागलेला आहे आणि अशा रूपाने की संपूर्ण सर्वगुण संपन्न असणारी ही शाळा केवळ अंकले गावातच नव्हे तर अंकले परिसरामध्ये किंवा जत तालुक्यामध्ये एक नामांकित शाळा म्हणून ओळखली जाते। इथं असणारे शिक्षक हे सुद्धा या परिसरातीलच आहेत आणि या शाळेमध्ये परिपूर्ण वेळ देऊन की मुलांच्या जडणघडणीचा विकास, मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात। अशा प्रकारे मी या शाळेविषयी माझं मनोगत थोडक्यात संपन्न केले। धन्यवाद। महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगलीचे श्री सिद्धनाथ विद्यामंदिर व उद्योगपती संजय दुधाळ उच्च माध्यमिक विद्यालय अंकले यांच्या वतीने वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी अगदी 5 मिनिटांमध्ये सुरू होतोय। आलेल्या रसिक प्रेक्षकांचं, कलाप्रेमींचं, शिक्षण प्रेमींचं, रसिक प्रेक्षकांचं विद्यालयाच्या वतीने मी सहर्ष असं स्वागत करतो। आगतम स्वागतम शुभ स्वागतम। आलेल्या सर्वच रसिक प्रेक्षकांचं, कला, क्रीडा, साहित्य, शैक्षणिक या सर्वच क्षेत्रामधून आलेल्या सर्वच रसिक प्रेक्षकांचं विद्यालयाच्या वतीनं सन्माननीय मुख्याध्यापकांच्या परवानगीनं या ठिकाणी सर्वच रसिक प्रेक्षकांचं विद्यालयाच्या वतीनं मी सहर्ष असं स्वागत करतो। महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीचे श्री सिद्धनाथ विद्यामंदिर व उद्योगपती संजय दुधाळ उच्च माध्यमिक विद्यालय अंकले या आपल्या विद्यालयाच्या वतीनं वार्षिक स्नेह संमेलन अर्थात गुणदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी विद्यालयाच्या व्यासपीठावरती संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अंकले गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर सर्व सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचे सर्व सदस्य, गावचे पोलीस पाटील, जिल्हा परिषद सदस्य, माजी सदस्य, त्याचबरोबर आजी सदस्य, त्याचबरोबर गावचे सर्व नागरिक, प्रतिष्ठित नागरिक, त्याचबरोबर कला प्रेमी सर्व नागरिक यांनी उपस्थित राहावे आणि हा आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा कार्यक्रम अगदी शांततेमध्ये आपण पार पाडावा एक अशी नम्र विनंती करतो। ज्येष्ठ नागरिक तथा माजी सरपंच या विद्यालयाला ज्यांनी 2 एकर जागा देऊन हे विद्यालय जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात आपण करूयात। सन्माननीय शंकरानांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाला सुरुवात होते आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। श्री गणेशाला वंदन करून अंकले गावचे कुलदैवत श्री सिद्धनाथाला स्मरण करून सर्व देवतांचा आशीर्वाद घेऊन या कार्यक्रमाची शुभ सुरुवात या प्रसंगी होते आहे। सन्माननीय शंकरानांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवण्याचं काम या ठिकाणी संपन्न झालेलं आहे।
या कार्यक्रमाची शुभ सुरुवात या ठिकाणी या मंचाच्या माध्यमातून होते आहे। युगत म्हणजे युक्ती, आणि हा महाराष्ट्र उभा करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीची युक्ती या ठिकाणी लढवलेली आहे हे आपल्याला या गीतामधून दिसून येईल। गीताला सुरुवात या ठिकाणी होते आहे। आपण जोरात श्री गणेशाचं स्मरण करूया। गणपती बाप्पा। आपण अधिकारी असलं पाहिजे। अनेकांना वाटतं आपण नेता असलं पाहिजे, आपण उद्योजक असलं पाहिजे, आपण भविष्यामध्ये असं करू, आपण भविष्यामध्ये तसं करू, पण आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाटतंय आपण विद्यार्थी वाटतंय। आणि या ठिकाणी सादर करतोय एक भन्नाट कॉमेडी डान्स, ज्या गीताचं नाव आहे भावी आमदार। सादर करीत आहेत इयत्ता 5वीचे विद्यार्थी। पिचली माझी बांगडी सादर करीत आहोत इयत्ता 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी। गीताचे बोल आहेत पिचली माझी बांगडी। पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला मन मंदिरा, करतो प्रेम भावे आपले स्वागत हे विद्या मंदिरात। नए जमाने की नई उमंग, नए जमाने की नई उमंग, हो जाए कुछ धमाल। नए जमाने की नई उमंग, हो जाए कुछ धमाल, कर लो हंसी मजाक पल भर में, देख के इस डांस की कमाल, देख के इस डांस की कमाल। असाच एक भन्नाट परफॉर्मन्स घेऊन येत आहेत इयत्ता 6वीची मुलांनी मुली। एक जबरदस्त डान्स आपल्या समोर सादर होतो आहे। गीताचे बोल आहेत गणन गणन गिर आहे बदरा। एक सुंदर परफॉर्मन्स आपल्या समोर सादर होतो आहे। हॅलो। नए जमाने की नई उमंग, हो जाए कुछ धमाल। नए जमाने की नई उमंग, हो जाए कुछ धमाल, कर लो हंसी मजाक पल भर में, देख के इस डांस की कमाल, देख के इस डांस की कमाल। आपल्या समोर एक जबरदस्त आणि डान्स सादर करत आहोत। घन घन गिर आये बदरा इयत्ता 6वीचे विद्यार्थी। गीताला सुरुवात होते। मध्ये नॅशनल नव्हे तर ऑलिम्पिक पर्यंत पोहोचलेलं हे विद्यालय आहे। हे विद्यालय म्हणजे आपल्या गावचं एक भूषण आहे। या विद्यालयामध्ये अनेक अधिकारी घडल्याचं आपण पाहिलेलं आहे। असं एक नामांकित, एक गाजलेलं गीत, एक गाजलेलं विद्यालय आपल्या गावाला लाभलेलं आहे। या विद्यालयाच्या सर्व शिक्षक बांधवांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या, कारण हे विद्यालय फक्त शिक्षण देत नाही, हे विद्यालय प्रत्येक कलागुणांना वाव देणारा विद्यालय आहे। हे आज सिद्ध झालेलं आहे। यानंतर आम्ही आपणा समोर एक भन्नाट कडक एक गीत सादर करतोय। मंडळी, एक पदार्थ खाण्यापेक्षा त्या पदार्थामध्ये जर अनेक पदार्थ मिसळले तर त्या पदार्थाची चव अतिशय सुंदर लागते।
आपण जणू भेळच बघूया. आपण चिरमुरे वेगळे खाल्ले त्याची चव वेगळी असेल, शेंगदाणे वेगळे खाल्ले. नंतर देव देवतांना विसरून चालणार नाही. याच्यामध्ये श्री गणेशाला तर कधीच विसरून चालणार नाही. त्यामध्ये हिंदू संस्कृती तर कधीच नाही. म्हणून आपण गणेश उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करत असतो. यावेळी अनेक गीतं आपल्याला ऐकायला मिळतात. विविध अडचणीवर मात करण्या सदैव असते परमेश्वराची साथ. म्हणूनच आपल्या कार्यक्रमात देऊया गणपती बाप्पाला हाक, देऊया गणपती बाप्पाला हात. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सादर करीत आहोत गणेश वंदना. 1 2 3 स्टार्ट. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हा पुरोगामी महाराष्ट्र घडला नसता. डॉक्टर बाबासाहेब नसते तर संविधान लिहिलं गेलं नसतं. डॉक्टर बाबासाहेब नसते तर संविधान लिहिलं गेलं नसतं. सुभाषचंद्र बोस नसते तर आझाद हिंद सेना स्थापन झाली नसती. आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी जन्माला आली नसती तर तिचं नाव या संस्थेला देण्यात आलं नसतं. अशी महान मंडळी या देशामध्ये होऊन गेली. आपल्या कर्तृत्वानं ती अजरामर झाली. आज आणि महात्मा फुले आणि सावित्री नसती तर आपली लेख शिकली नसती. बाबासाहेब आंबेडकर नसते तर संविधान नसतं. छत्रपती नसते तर महाराष्ट्र नसता. आणि फुले सावित्री नसती तर आपली मुलगी कदापि शिकली नसती. सादर करीत आहोत फुले सावित्री नसते तर, सादर करीत आहोत फुले सावित्री नसती तर. गीताला सुरुवात होते 1 2 3 स्टार्ट. गावकऱ्यांच्या समोर आम्ही सादर करीत आहोत. काशिलीन खामकर यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. या गाण्यासाठी, या सावित्रीच्या गाण्यासाठी या गावच्या सावित्री ग्रामपंचायत सदस्य वैशाली चौगुले मॅडम. तिरंगा आमचा प्राण आहे, भारताची शान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे. आजच्या कार्यक्रमात एक जबरदस्त भन्नाट एक अंगामध्ये असणारा कलागुणांचा आविष्कार, एक देशभक्तीपर गीत या मंचाच्या निमित्तानं आपल्या समोर सादर होत आहे.
या गीताचं मार्गदर्शन या विद्यालयाचे लेखक आमचे मित्र महेश कोळी सरांच्या माध्यमातून झालेला आहे। एक उत्तम कलागुणांचा आविष्कार या गीताच्या माध्यमातून आपल्या समोर सादर होत आहे। तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाची शान आहे, भारताची शान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे, तिरंगा आमचा प्राण आहे। गीताला सुरुवात होते एक जबरदस्त देशभक्तीपर गीत। शुद्ध प्राध्यापक शुद्ध सर्ग सरांचं हार्दिक असं या ठिकाणी अभिनंदन। हॅलो या गाण्याला राम शिवाजी वगैरे यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे विद्यालयाच्या वतीनं। धन्यवाद। टाळ्या वाजूया बघूया। खूप सुंदर। अरे वा 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 एकदम जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। खूप सुंदर खूप सुंदर। वा आता पुरुषांच्याकडे एकदा लाईट फिरवा। आम्ही सुद्धा काही कमी नाही। जोरात टाळी झाली पाहिजे। बघूया एकदा लाईट फिरवा आणि पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। वा वा सुंदर। जेवढ्या टाळ्या महिला जास्त आहेत टाळ्या वाजवायला खेळडे सर। पूर्वीच्या काळी बायका उखाणा घ्यायच्या आणि त्या उखाण्यामधून आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागायच्या। त्या उखाण्यातून आपल्या पतीची सेवा करण्याची संधी मिळावी, आपलं आयुष्य आपल्या पतीला मिळावं याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करायच्या। जसं वातावरण बदललं तसं ते उखाणे सुद्धा बदलले, त्यांच्यामध्ये सुद्धा फरक पडला। पूर्वी बघा लांबच्या लांब नाव असायचं। एकदा सुरुवात केली या बाईचं नाव कधी संपते असं वाटायचं, पण हल्ली मात्र एका 2 शब्दामध्ये नाव संपतंय हो, 2 शब्दामध्ये उखाणा संपतोय। अशाच पद्धतीचा उखाणा घेण्यासाठी आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी या ठिकाणी येत आहेत आणि त्याच्यामध्ये सासू आणि सून आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या गावामध्ये ज्या वेळेला मी गावात गेलो त्यावेळेला मी एक उखाणा ऐकला। तो उखाणा असा होता, ऐकताय का सगळ्या महिला? उखाणा असा होता 8 एक्के 8 8 एक्के 8 8 दुने 16 8 एक्के 8 8 दुने 16 माझ्या सासूचा 8 एक्के 8 8 दुने 16 माझ्या सासूचा लाडक्या बहिणीच्या 1500 रुपयावर डोळा। 8 एक्के 8 8 दुने 16 आणि माझ्या सासूचा लाडक्या बहिणीच्या 1500वर डोळा असं म्हणतात। सासूला सुद्धा राग आला हो। सासू सुद्धा म्हणते 8 एक्के 8 सुनबाई ऐक, 8 एक्के 8 8 दुने 16 8 एक्के 8 8 दुने 16 जे 1500 रुपये मिळालेत ना त्याच्यासाठी माझ्याच लेकानं केली कागदपत्र गोळा। जोरदार टाळीने स्वागत करूया। अशाच पद्धतीचं एक बहारदार नाटक आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत। नाटकाचं नाव आहे बाई पण दे गा देवा बाई पण दे। जोरदार टाळीने आपण स्वागत करूया त्या नाटकाचं। बाई पण दे गा देवा बाई पण दे गा। कुठे गेली ती म्हातारी? आले आले आले। काय झालं ओरडायला घोरपड तोंडे? अहो सासूबाई आज तरी चांगलं बोला, आज मकर संक्रांत हाय, आज मकर संक्रांत हाय वे। सकाळ दरने बया बोलवती जण आता आली। इथं काम करून करून माझ्या हाताचं तुकडं पडलं। सकाळ दरने माझ्या केसाला कंगवा नाही, कंगवा नाही होय म्हणूनच लय टेकअप केलेला दिसतोय। अगं कारटे त्याला टेकअप नाही मेकअप म्हणतात।
बोल की. अहो आराध्याबाई, तुमच्या सुनेला चहा पाणी आणाय सांगा. आणते नुसतीच उभा राहते इथं. अहो आराध्याबाई, तुमची पण सून लय ठुमकत 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 चालते हो. आराध्याबाई, तुमच्या सुनेचं चहा पाणी झालं का नाही बघा बघू. सुनबाई, ए सुनबाई, चहा पाणी झालं की नाही. बघा कशी चालते ठुमकत ठुमकत ठुमकत. आज जो आपला उखाण्याचा कार्यक्रम आहे ना, जे आपल्या नवऱ्याचा उदो उदो करी तिचा पहिला नंबर येईल आणि तिला बक्षिसी मिळणार आहे. एक वडापाव, एक गुलाबजामुन, 2 बिस्किटाचा पुडा. अरे वा वा वा, एक गुलाबजामुन, 2 बिस्किटाचे पुडे, एक वडापाव. हा, मग कार्यक्रम कुणाच्या घरचा आहे. ह्या म्हातारीच्या. अगं कार्टे, जरा गप्प हो. बर, आपण आता उखाण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. अगं सुनबाई, सगळ्यांना हळद कुंकू लाव बघू. लावते लावते. या परफॉर्मन्ससाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रेक्षकांनी शांत बसायचं नाही. असा परफॉर्मन्स परत तुम्हाला कुठं बघायला मिळणार नाही. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आता आपण उखाण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. अहो लीलाबाई, तुम्ही घ्या बघू उखाणा. ईशा, मला लाज वाटते बाई. माझ्या भावाच्या मागे गाडीवर बसत होता तेव्हा लाज वाटत नव्हती का. घ्या उखाणा. बर, घेते उखाणा. ऐका हो मंडळी, गणपतीच्या मंदिरात करत होते मी आरती. गणपतीच्या मंदिरात करत होते मी आरती. राव गेले वरती, मीच राहिले खालती. देवा देवा, तुमचे राव खूपच त्रास दिलेला दिसतोय. अहो रागिनी बाई, तुम्ही घ्या बघू उखाणा. ईशो, मला लाज वाटते. अहो घ्या उखाणा, लाज वाटते म्हणे. लाल टमाटर हिरवी मिरची, लाल टमाटर हिरवी मिरची, तोच माझा परशा, मीच त्याची आरती. देवा देवा, तोच माझा परशा, मीच त्याची आरती. तुमची जोडी छानच जमली म्हणायची. अहो मंगलवहिनी, तुम्ही घ्या बघू उखाणा. गोव्यावरून आणले काजू, गोव्यावरून आणले काजू, आमच्या रावांना थोबाडी दिला मी काला. छानच उखाणा घेतलात वहिनी. अहो आर्याबाई, तुम्ही घ्या बघू उखाणा. घेते घेते, मी काय ह्यांच्यासारखी लाजते काय. मटणाच्या आमटी आधीच बिनलाजाचे. मटणाच्या आमटीत खोबरं घातलं की सोन, मटणाच्या आमटीत खोबरं घातलं की सोन. आमचे राव गेले रुसून, मीच खाल्लं चाटून पुसून. भांडी बिंडी फोडली नाही ती नव. अहो साक्षीबाई, तुम्ही घ्या बघू उखाणा. अय्यो, मला लाज वाटते बाई. अहो घ्या उखाणा. साडी नेसली पैठणी, अंगावर दागिने घातले आणि लाज वाटते म्हणे. घ्या उखाणा. बर बर, घेते. ऐका हो मंडळी, दिस इज अंडाकरी, दिस इज फ्राय करी, माय हजबंड इज गुंडागरी. छानच उखाणा घेतलात वहिनी. अहो अक्काताई, तुम्ही घ्या बघू उखाणा. ऐका हो मंडळी, ऐका हो मंडळी. रेशमी शर्टाला सोन्याचं बटन, रेशमी शर्टाला सोन्याचं बटन, आमच्या रावणावर तो बोकडाचं मटण. छानच उखाणा घेतला.
मंडळी. एक होती काऊ, एक होती चिऊ, एक होती काऊ, एक होती चिऊ. रावांचं नाव घेते डोकं नका खाऊ. छानच उखाणा घेतलात वहिनी. अहो सोनू वहिनी तुम्ही घ्या बघू उखाणा. वाकडी वाकडी तिकडी बाबळ उगावली टेकडीवर. वाकडी तिकडी बाबळ उगावली टेकडीवर. रावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांच्या नाकावर. छानच उखाणा घेतलात वहिनी. अहो आराध्याबाई तुमच्या सुनेला एक उखाणा घ्याय सांगा. घेते घेते. हंड्यावर अंडे 100 अंडे. हंड्यावर अंडे 100 अंडे. आमच्या रावांचे मित्र सगळेच माकड तोंडे. अयो माकड तोंडे. अहो आराध्याबाई तुम्ही एक उखाणा घ्या. घे की म्हातारे. घेते घेते. मी काय या सगळ्यांसारखी लाजते काय. लहान बाळाचे उले उलेशे असतात हात. लहान बाळाचे उले उलेशे असतात हात. नीट बोल सुनबाई नाही कमरेत घालीन लात. अहो आर्याबाई तुम्ही एवढे चुरू चुरू बोलता. तुम्हाला काय येतं सांगा बघू. मला काय येत नाही वे. मला पण येतो की डान्स करायला. हा मग चला करूया. चला चला. अहो आराध्याबाई तुमच्या सुनेला एक उखाणा घ्याय सांगा. हा घे ग सुनबाई एक उखाणा. आता शेवटचा तुझाच उखाणा होऊन जाऊ दे. घेते घेते. विटांवर विटा 100 विटा. विटांवर विटा 100 विटा. रावांचं नाव घ्यायच्या आधी इथून सगळेजण सुटा. धन्यवाद. आता जे नाटक सादर झालं या नाटकासाठी गोपीचंद पडळकर युवा मंच तालुका जत यांच्याकडून या गीताला 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विद्यालयाच्या वतीनं आमदार साहेबांचं आणि सर्व प्रमुख मान्यवरांचं या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने मी हार्दिक असं अभिनंदन करतो. धन्यवाद व्यक्त करतो. या नाटकासाठी आमच्या शाळेचा विद्यार्थी ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी श्री गणेश मधुकर दुधाळ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद गणेश. त्याचबरोबर रामांना 14 वर्षासाठी वनवासाला जावं लागलं. जेव्हा प्रभू श्रीरामांना 14 वर्षासाठी वनवासाला जावं लागलं तेव्हा सीता माता मात्र एकट्याच आपल्या कुटीमध्ये बसून होत्या आणि त्या प्रभू श्रीरामांची वाट बघत होत्या. प्रभू श्रीराम आता आपण कसं म्हणतो आता येतील मग येतील. नाही चाले तर फोन करतो. घरी येताय का काय करताय. जेवायचं असेल तर या घरी असं म्हणतो. पण त्यावेळेला पतिव्रता सीता माता आपल्या कुटीमध्ये प्रभू श्रीरामांची वाट बघत थांबली. ती वाट कशी बघत होते. प्रभू श्रीराम या वर्षी येतील. वर्ष निघून जात. प्रभू श्रीराम या वर्षी येतील. वर्ष निघून जात. अशी 14 वर्षे जेव्हा प्रभू श्रीराम वनवासाला गेले तेव्हा पतिव्रता माता सीता मातेनं 14 वर्षे वाट पाहिली. अगदी तशाच पद्धतीनं एक परफॉर्मन्स घेऊन आमच्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी येत आहेत. या गीतामध्ये इयत्ता 8वी आणि 9वीचे विद्यार्थिनी आहेत. गीताचे बोल आहेत राम आएंगे. गीताचे बोल आहेत राम आएंगे. सादर करीत आहे इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनी राम आएंगे. सूर म्हणतात साथ द्या दिवा म्हणतो वात द्या. सूर म्हणतो साथ द्या दिवा म्हणतो वाट द्या. आमच्या चिमुरड्यांना आपल्या टाळ्यांची साथ द्या. या चिमुरड्यांना आपल्या टाळ्यांची साथ द्या.
एकापेक्षा एक भन्नाट, एकापेक्षा एक कडक, एकापेक्षा एक रशिला, एकापेक्षा एक फ्रेश असा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. फक्त अपेक्षा आहे, कडेपर्यंत एकच अपेक्षा आहे, आपलं सहकार्य असलं पाहिजे. काही सुद्धा नको, फक्त सहकार्य असू द्या. हा कार्यक्रम बसवण्यासाठी आमच्या शिक्षक बांधवांनी 1 महिना एवढं जोरात कष्ट घेतलं. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत या शिक्षक बांधवांनी हे कष्ट घेतलेलं आहे. आणि हा कार्यक्रम उत्तम पद्धतीनं संयोजन आणि आयोजन करून आपल्या समोर सादर होतोय. सगळ्या माझ्या ज्येष्ठांच्या चरणाला मी हात लावून या स्पर्श करून या ठिकाणी विनंती करतो, हा कार्यक्रम असाच उत्तम रीतीनं या मंचावरती सादर झाला पाहिजे. सगळ्यांना माझी विनंती आहे, हात जोडून आपल्या ज्येष्ठांच्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींच्या, मित्रमंडळींच्या, रसिक प्रेक्षकांच्या, शिक्षण प्रेमींच्या मी चरणाला स्पर्श करतो आणि विनंती करतो, हा असाच कार्यक्रम शेवटपर्यंत होऊ द्या. फक्त आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे, आपल्या मदतीची अपेक्षा आहे, बाकी काही सुद्धा नाही. असाच देखना, सुंदर, बनाट, रशिला आणि फ्रेश कार्यक्रम शेवटपर्यंत चालू होणार आहे, चालू राहणार आहे. पुन्हा एकदा मी या गीताला आमंत्रित करतोय. गीताचे बोल आहेत, राम आएंगे. बरोबर तुम्ही खाली बस.